नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 4-5 दिवस झाले व्हिडिओ आले नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे की जे प्रोटेस्ट चालले एज्युकेशन वगैरे. तर त्यामुळे मला काहीच इच्छा होत नव्हती की काही पोस्ट करावं, काही व्हिडिओ अपलोड करावा. 2 व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड करून झालेत, पण काही सुचतच नव्हतं. तर म्हटलं आज टाकूया व्हिडिओ. तर आज मी बनवते आहे दशम्या. खानदेशी लोकांना माहीतच असेल आणि काही लोकांना धपाटे पण म्हणतात. तर इथं अर्धा भोपळा होता, तो मी किसून घेणार आहे आणि इथे आई आणि मी आमचं दोघींचं स्वयंपाक करताना गॉसिप चालूच राहतं आणि मस्ती चालूच राहते सासूबाईंबरोबर. आपलं रिलेशन छान असलं की घरातलं पूर्ण वातावरण पण छान राहतं. तर त्यासाठी दोघींनी मेहनत करावी लागते, दोघींकडून एफर्ट्स करावे लागतात. फक्त सूनच एफर्ट्स करते किंवा फक्त सासू एफर्ट्स करते असं नाही. दोघींनी एफर्ट्स केले तर घरात भांडणं होत नाही आणि छान खेळीमेळीचं वातावरण राहतं. तर मी लकी आहे, माझी सासूबाई छान आहेत, नजर लावू नका आता तुम्ही. तर इथे मी किसून घेते, आई लसूण सोलत आहे आणि आमचं डिस्कशन चालू होतं. आणि आई म्हणे की तू आता ह्या भोपळा किसताना पण दाखवणार आहे का. आणि तो भोपळा पण आता खूप दिवस झालं होतं ठेवून अर्धा. तर त्याला किसून घेतला, त्यामध्ये काही निघालंच नाही, अर्धा भोपळा फेकूनच द्यावा लागला. आणि इथेही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आईंना पण ते अजून कम्फर्टेबल नाही आहे, पण मी त्यांना घ्यायचा प्रयत्न करते. तर तुम्ही बघूच शकता, भोपळा तर टाकूनच द्यावा लागला आणि त्या भोपळ्यामध्ये जास्त असं काही निघालं नाही. तर ठीक आहे, जेवढं निघालं तेवढं आम्ही टाकणार आहे. आणि इथे सासूबाई कॅमेरापासून दूर पडते आणि मला त्यांना कॅमेऱ्यात घ्यायचे. त्यांना म्हटलं तुम्ही जेवढे लांब जाणार तेवढं मी तुमच्यापाशी येणार. तर इथे पण मी त्यांना आता सोलू लागते आहे. मग लसूण सोलून झाला की मग इथे पीठ घेणार आहे आम्ही. आता इथे वेगवेगळी पिठं वापरून बनवतात, जसं की गव्हाचं पीठ आहे, ज्वारी, बाजरी आणि कशाचं डाळीचं पीठ. तर गव्हाचं पिठाची क्वांटिटी जास्त घ्यायची आणि बाकीची पीठ अंदाजेच टाकलेले, तर असं काही मेजरमेंट नाही आहे की एवढंच टाका तेवढंच टाका. थोडं थोडं पिठं सगळेच टाकायचे आहेत. आणि उरलेल्या काही भाज्या असतील, मसाले भाजी नाही पण ज्या नॉर्मल भाज्या असतात आपल्या घरामध्ये आपण बनवतो, त्या जर उरल्या असतील तर त्या टाकायच्या आहेत. यामध्ये मी उरलेलं पिठलं काय म्हणतात त्याला, बेसन टाकलेलं आहे. आणि ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर असेल तर छानच. हे सर्व टाकून मी हे मिक्सर हे सगळं टाकून मी हे मिक्सचर छान मिक्स केलेलं आहे आणि त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे. आणि लाल तिखट आणि बाकीचं जे आहे ते आवडीप्रमाणे टाकायचं आहे. मी नेहमीच सांगते तिखट, कारण कोणी तिखट कमी खातं, कोणी जास्त खातं. आणि ओवा टाकलेला आहे इथे, मीठ टाकलेलं आहे. आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या पण टाकून तुम्ही बनवू शकता. पण हा शिळ्या भाज्यांची दशमी आमच्या घरी तर खूपच बनवतात, शिळं वाया जाऊ देत नाही. आणि हे मी माझ्या सासूबाईंकडूनच शिकलेले आहे की अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. तर इथे आम्ही बेसन बनवतो रात्री आणि तेच बेसन आम्ही आता यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या असतील, बटाटा किंवा कोणतीही भाजी असेल जी मसाला भाजी नसेल, मसाला भाजी टाकली तर छान नाही लागत, पण नॉर्मल आपण ज्या भाज्या बनवतो त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. इथे बघू शकता बेसन उरलं होतं वाटीभर, ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आज आता गोळा बनवून आपल्याला दशम्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि हा पीठ मळून होते तोपर्यंत मला तुम्हाला एक सांगू वाटते की जे काही एज्युकेशन रिलेटेड चाललेलं आहे, जंतर मंतर प्रोटेस्ट, तर हा फक्त स्टुडंट्सचाच प्रोटेस्ट आहे आणि सगळे त्यांना सपोर्ट करत आहे. आणि खूप छान वाटते की लोक जागरूक होत आहे, लोक प्रश्न विचारत आहे. लोकांच्या मनामध्ये भरपूर काही सरकारविषयी भरलेलं आहे, तर लोक ते विचारत आहे. तर त्याबद्दल जे काय भेटतं आहे ते तुम्ही लोक पाहताच आहे. पण मला असं वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये खरंच खूप बदल होण्याची खूप गरज आहे. कारण आपल्या घरी पण छोटी मुलं आहेत, आपल्याला पण त्यांना छान असं शिकवायचं आहे. आणि आपल्याला पण आपल्या मुलांना गमवायचं नाही आहे, आपल्याला पण त्यांना मोठं होताना पाहिजे, शिक्षण चांगलं घेताना पाहिजे.
आणि गरिबीत नाही राहायचं. त्यासाठी शिक्षण चांगलं असेल तर देशाचा विकास पण चांगलाच होईल आणि प्रत्येक फॅमिलीमध्येही म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली, तर तसंच आहे. प्रत्येक स्टुडंट शिकला, फक्त मुलगीच नाही, मुलगा मुलगी असं दोन्ही शिकले तरी देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे काही चाललं आहे तर सपोर्ट करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही पण तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे याबद्दल मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इथे झालं असं का यामध्ये कांदा पण टाकायचा होता बघा, मी स्टार्टिंगला सांगायला पण विसरले आणि आम्ही टाकायला पण विसरलो. तर इथे कांदा पण मिक्स करायचा आहे. मी बारीक चिरून घेतलेला होता. नंतर आम्ही त्या पिठाच्या ह्याच्यामध्ये तो कांदा मिक्स करून घेतलेला आहे आणि गोळा करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. पोळीसारखं आपल्याला फोल्ड वगैरे करून लाटायचं नाही, नॉर्मलच गोळा करून हे करायचं आहे. आणि ह्या दशम्यांबरोबर ठेचा बनवायचा आहे म्हणून मी मिरच्या भाजायला ठेवल्या होत्या आणि ठेचा बनवला. आता दशम्या लाटून घ्यायच्या आहेत आणि दशम्या छान अशा क्रिस्पी भाजून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या दशम्या करून घ्यायच्या आहेत. खायला खूप चविष्ट दह्याबरोबर, ठेच्याबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आणि फक्त असं तेल टाकून जरी खाल्लं तर खूप छान लागतं. ह्या तुम्ही चहा बरोबर नाश्त्याला पण खाऊ शकता. म्हणजे एकदम टेस्टी रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मी असा एक एक करून ह्या दशम्या लाटून घेते आणि तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. मला सुचत नाही ॲक्च्युली की काय बोलायचं, कारण आय एम नॉट म्हणजे मला मी त्या माइंड स्टेटमध्येच नाही की मला सुचत नाही आहे, कारण माझं पूर्ण लक्ष जंतर मंतरवरच आहे. आणि मला असं वाटतं की मी पण तिथे पाहिजे होते, कारण जो माणूस एवढं सॅक्रिफाईस करतो आहे स्वतःसाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी, तर देशाचे नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे कुठे ना कुठे की आपण पण त्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. तर तेव्हा सुचत नाही आहे तर, आणि मी काय बडबडते हे व्हिडिओमध्ये मला हे समजत नाही आहे. काय चुकलं असेल तर माफ करा. कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर माफ करा. आणि तुम्हाला प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. ही रेसिपी करून पहा, नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.